अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात झालेल्या कथित चोरीच्या घटनेचे पडसाद आता रत्नागिरीतही उमटले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रामआळी येथील श्रीराम मंदिरात महाआरती करत या घटनेचा निषेध करण्यात आला। केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारनं मंदिरांच्या सुरक्षेबाबत तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली। सर्वप्रथम या आपल्या इथे जे अयोध्येला राम मंदिर झालं त्यासाठी असाच ताकदीने आम्ही बाहेर पडलो होतो आणि संपूर्ण समाजाने सर्व समाजाने सहकार्य दिलं। भरपूर पैसे राम मंदिर बांधायला दिले, परंतु त्याच मंदिरात आज एक इतका मोठा भ्रष्टाचार झालेला आहे की हिंदुत्वाच्या नावावर पैसे घेतले गेले आणि हिंदुत्व कसं आहे हे दाखवले, पण त्यातलं हिंदू आम्ही मानत नाही। ते हिंदुत्व आम्ही जे आहोत ते कट्टर हिंदू आहोत आणि अशा प्रकारचा जो घोटाळा झालेला आहे, 1-1 किलोच्या सोन्याच्या विटा, 1-1 किलोच्या चांदीच्या विटा, अशा 200-200 विटा, पैसे, हिरे माणके सगळे ज्यांनी नेलेले आहेत। प्रभू रामचंद्राला आणि मारुतीरायाला एवढंच सांगितलं, तू सर्व आहेस। ज्यांनी म्हणून हा भ्रष्टाचार केलेला आहे याला तुझ्या गदेने सर्वनाश कर आणि अशी प्रवृत्ती या संपूर्ण भारतात नव्हे तर जगातनं बाहेर काढून टाक आणि सगळ्यांचं भलं कर। प्रभू श्रीरामचंद्र की जय, रामचंद्र की जय।